नमस्कार मंडळी, सोलापुरी तडका या चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवतो आहोत भरली भेंडी किंवा मसाल्याची भेंडी. तर इथे मी स्वच्छ धुवून अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे आणि आता ती मी या पद्धतीने कट करते आहे. तुम्हाला जर छोट्या आकारामध्ये भेंडी पाहिजे असेल तर तुम्ही तशी कट करू शकता. तुम्ही बघू शकता इथे मी भेंडी कट करून झालेली आहे. इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या मी घेतलेल्या आहे. त्या बारीक कट करून घेते. 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेते. त्या पण तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही बारीक कट करून घालू शकता. मी अशा प्रकारे घालते कारण त्याचा फ्लेवर छान उतरतो त्यामध्ये. एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे. तो पण मी बारीक चिरून घेते आहे. कांदा कट करून घेतोय आपण. भेंडी अनेक प्रकारे बनवली जाते, पण अशी भेंडी सोलापूर भागात बनवली जाते. सोलापूरची स्पेशल आहे. आता इथे मी फोडणीसाठी तेल गरम करून घेतले. त्यामध्ये मी आता जिरे घालते. जिरे छान फुलल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये लसूण आणि मिरची घालून घेणार आहे. लसूणचा कलर छान चेंज होतो आहे. आता कांदा टाकून घेतोय. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. त्यानंतर मसाले ॲड करणार आहे आपण याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता कांदा पण छान परतून झालेला आहे आपला. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली. 1 छोटा चमचा लाल तिखट आहे. 1 छोटा चमचा काळा मसाला घातलेला आहे. आता मी भेंडी घालून घेते याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. छान परतवून घेऊन आता त्याच्यामध्ये मीठ घालते आहे मी. आता हे मिक्स करून घेऊन आपण त्याच्यावरती झाकण ठेवून वाफ काढून घेऊया. भेंडी लगेच शिजली जाते. तुम्ही बघू शकता भेंडी आपली सॉफ्ट दिसते आहे. आता मी ते जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेते आणि छान मिक्स करून घेतले मी. तयार आहे आपली मसाला भेंडी सोलापुरी पद्धतीने. माझ्या चॅनलवरच्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन हिट करायला विसरू नका. धन्यवाद.